दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मुद्रा करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उपस्थित मान्यवर व माझ्या सर्व छोट्या मोठ्या बालमित्रांनो, मी ऋतुजा शिवाजी थोरे. माझ्या भाषणाचा विषय कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जीवन कार्य. रयतेमधून नव्या युगाचा माणूस आता घडत आहे, की रयतेमधून नव्या युगाचा माणूस आता घडत आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोह आता नभाला भिडतो आहे. जीवनातला तिमिर जाओ, प्रबोधनाची पहाट व्हावी. जीवनातला तिमिर जाओ, प्रबोधनाची पहाट व्हावी. इथे लाभले पंख देऊनी उंच भरारी नभात घ्यावी. इथे लाभले पंख देऊनी उंच भरारी नभात घ्यावी. उंच भरारी नभात घ्यावी. प्रत्येक खेड्यामध्ये एक तरी शाळा असली पाहिजे. बिना शाळेचे एकही गाव या महाराष्ट्रामध्ये नसून आहे असे स्वप्न पाहणारे आणि ते प्रत्यक्षामध्ये उतरवणारे, जातीपातीचे अडथळे दूर करू घराघरामध्ये ज्ञानाचा दिवा लावणारे, देव दगडात नसतो तर देव माणसात असतो हे हेरून इथल्या माणसात माणुसकी पेरणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कुंभोजा गावी पिता पायगोंडा पाटील व आई गंगूबाई यांच्या पोटी 22 सप्टेंबर 1887 रोजी झाला. अण्णा लहानपणापासून विलक्षण व बंडखोर होते. एकदा सार्वजनिक पाणवठा विहिरीवरती दलितांना पाणी भरण्यासाठी मज्जाव केला जात होता. हे दृश्य अण्णांनी पाहिले. अण्णांनी ह्या प्रथेला विरोध केला, परंतु लोकांनी त्यांचं ऐकलं नाही. त्यावेळी अण्णांनी त्या विहिरीच्या राठावरती लाथ मारून तो राठ मोडून टाकला आणि ही लाथ मारलेली लाथ फक्त राठावरती नव्हती तर व्यवस्थेच्या छाताडावरती मारलेली लाथ होती. व्यवस्थेच्या छाताडावरती मारलेली लाथ होती. यातूनच आपल्याला अण्णांचा विद्रोही स्वभाव जाणून येतो. अण्णांचं सुरुवातीचं शिक्षण वडील नोकरीला असलेल्या गावी झालं. पुढे त्यांना कोल्हापूर येथे जैन बोर्डिंग मध्ये टाकले, परंतु तिथले काही कर्मठ नियम मोडल्यामुळे त्यांना तिथल्या अध्यक्षांनी काढून टाकलं. त्यांच्या जवळीक असलेले खानविलकर त्यांना छत्रपती शाहू महाराजांकडे घेऊन गेले. घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. शाहू महाराजांनी अण्णांची शिक्षणाची सोय राजवाड्यावरती केली. शाहू पुत्र राजाराम महाराज व प्रिन्स शिवाजी बरोबर अण्णांचं सुरुवातीचं शिक्षण पूर्ण झालं. अण्णांनी दलित, मागास, गरीब अशा कित्येक तरी मुलांसाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली आणि या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक बहुजनांच्या घराघरापर्यंत ज्ञानाचा दिवा लावला. बहुजनांच्या घरापर्यंत ज्ञानाचा दिवा लावला. अण्णा कर्मवीर भाऊराव पाटील हे पाटील हे अण्णा त्यांना त्यांच्या आधीच्या कुटुंबापासूनच प्राप्त झालेलं होतं. तुम्ही जर कधी सातारला गेला ना तर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक शाळा उघडली. ती त्या काळी एक रुपया जमा करून ती शाळा उघडलेली. स्वतःच्या बायकोचं मंगळसूत्र घाण ठेवून ती शाळा उघडलेली आहे. एक वेळेस त्यांना एका गृहस्थानाचा फोन आला. ते म्हणले तुम्ही आमच्याकडे या. अण्णा गेल्याबरोबर त्यांच्या जवळ जाऊन बसले. ते गृहस्थ म्हणू लागले, अण्णा तुम्ही लहान लहान मुलांची सेवा करता, हे घ्या 1 लाख रुपये. पण तुम्ही लहान मुलांची सेवा करता, हे घ्या 1 लाख रुपये. पण अण्णांनी ते पैसे हातात घेतले. बाहेर जाणार की 1 पाऊल बाहेर टाकणार, तेवढ्यात तो गृहस्थ म्हणू लागला, तुम्ही लहान लहान मुलांची सेवा करता, मी तुम्हाला 1 लाख रुपये दिले, तुम्हाला अजून हवे तेवढे मी पैसे देतो, तुम्हाला मी कोट्याधीश करतो. पण शब्द ऐकतात अण्णांनी टाकलेला पाऊल आतमध्ये घेतला, मागे वळून पाहिलं आणि घेतलेले पैसे त्यांच्या अंगावरती फेकून दिले. ते म्हणाले पण काय? तेव्हा तो गृहस्थ म्हणू लागला, तुम्ही शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलून माझ्या बापाचं नाव टाका. त्यावेळी अण्णा काय म्हणाले माहितीये? त्यावेळी अण्णा म्हणाले, एक वेळेस मी माझ्या बापाचं नाव बदलेल पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधीच बदलणार नाही. अण्णा असे का म्हणले असते? कारण छत्रपती शिवाजी महाराज निर्व्यसनी, अखंड हिंदुस्थानाचा निर्धारू, कित्येक जनासी आधारू, की अखंड हिंदुस्थानाचा निर्धारू, कित्येक जनासी आधारू. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये त्यांचे सर्व गुण आहेत. तर छत्तीसत्तीचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे व रत्न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्त प्रिय व वाणिज्य जिजाऊंचे पुत्र महाराष्ट्राची शान हा न मानणारे, राज्याचे हितचिंतक, ज्या जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि दुसरं कारण म्हणजे अण्णा तसं म्हणाल्याचं दुसरं कारण म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुश्मनालाही त्यांच्यावरती विश्वास होता. म्हणजे लॉर्ड माउंटन म्हणतोय, जर छत्रपती शिवाजी महाराज इंग्लंड मध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय ग्रहावरही राज्य केले असते. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणताय, छत्रपती शिवाजी महाराज फक्त नावच नाही तर आजच्या तरुण पिढीसाठी ऊर्जा आहे. आशिया खंडाचे सर्वात मोठे साम्राज्याचा बादशाह औरंगजेब म्हणतोय, काबूल पासून कंदहार पर्यंत माझ्या तैमूर खानदाराने मोगली सत्ता निर्माण केली, मोठ्या मोठ्या सरदारांना पाणी पाजले. पण महाराष्ट्रात मात्र आम्हाला शिवाजी महाराजांनी रोखले. मी माझी सगळी शक्तियुक्ती शिवाजी महाराजांचा पराभव करण्यात खर्च केली, पण शिवाजी महाराज काय माझ्या हाती आले? दुश्मन भी दिया तो कौन दिया? शिवा भोसले जैसा दिया, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा, दिलदार दुश्मन
काढलेले उद्गार औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान म्हणतोय शिवाजी भोसले सिर्फ मेरी उंगलियां नहीं काटी बल्कि मेरी ताकत और मेरी घमंड को चकनाचूर कर दे अब मैं नींद में भी शिवा भोसला से मिलना नहीं चाहता आलिया आदिलशाही की सर्वात बड़ी बेगम बनते क्या उस गद्दार दक्कन के शिवा को लाने के लिए एक भी मर्द नहीं है दरबार में लानत है ऐसी मर्दंगी पे लानत है ऐसी मर्दंगी पे पर क्या ना सुद्धा शिवाजी महाराजांचा एवढा मोठा विश्वास पण त्यांना सुद्धा शिवाजी महाराजांचा एवढा मोठा विश्वास होता म्हणूनच तर अण्णा म्हणाले ना एक वेळेस मी माझ्या बाप्पाचं नाव बदलेन पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधीच बदलणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधीच बदलणार नाही अशा महान व तेजस्वी सूर्याचा अंत 1 मे 1951 रोजी झाला आपल्या तेजाने सर्व पृथ्वीला उजळून टाकलेले कित्येक जणांच्या घरी ज्ञानदानाचं काम केलेले असे ज्ञान सूर्य तेजस्वी सूर्य अखेरीस अख्ख्या जगाला निरोप देऊन गेले दादा एवढेच म्हणेल महानायक तू धर्म संस्कृतीचा महान नायक तू धर्म संस्कृतीचा अग्रदूत तू महापुरुषा ज्ञान क्रांतीचा अग्रदूत तू पुरुषा ज्ञान क्रांतीचा हसत राहिला देवा तू कित्येक जणांच्या घरी हसत राहिला देवा तू कित्येक जणांच्या घरी जळता शतकांचे पाप एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत